रेकी म्हणजे काय? रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे की आपल्याच देशातली किंवा आपल्या भारतामधली ही विद्या आहे जी परदेशामध्ये जाऊन पुन्हा आपल्याकडे आली. मग अशा काही केसेस आहेत का ज्या तुम्ही हँडल केल्यात आणि ज्यातून छान समोरच्या व्यक्तीचं किंवा तुमच्या क्लायंटचं आयुष्य खूप ड्रास्टिकली पॉझिटिव्हली चेंज झालेलं आहे? त्या व्यक्तीची 7 ते 8 वर्ष झालं टाच टेकवता येत नव्हती त्या व्यक्तीला. आजपर्यंत कुठल्याच डॉक्टरची औषधं उपयोगी पडलेली नव्हती. त्या व्यक्तीनं दिलेल्या प्रॅक्टिसेस सगळ्या ते न चुकता डेली करत होते. आणि ते 4 ते 5 दिवसामध्ये त्यांचा मेसेज आला की सर मी 70% व्यवस्थित चालायला लागलेलो आहे. असं विचारायचं आहे की रेकीबद्दलचे बरेच गैरसमज आहेत, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगा? रेकीमधून आरोग्य त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती देखील आपण सुधारू शकतो का? नक्की करू शकतो. बऱ्याच जणांना हिलिंग म्हणजे नेमकं काय हे माहिती नाहीये, तर अगदी थोडक्यात. तर हिलिंग म्हणजे काय आहे, तर आपण एखाद्या गोष्टीवर प्रभावीपणे उपाय काढणे, ती मुळापासून काढून टाकणे. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण, आणि आज आपण एका खूप छान वेगळ्या आणि विशेष विषयावरती बोलणार आहोत. आपण बरेच जण वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज मधून रेकी बद्दल ऐकतो, वाचतो, पण रेकी म्हणजे नेमकं काय सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत रेकी ग्रँड मास्टर संतोष सुतार सर. नमस्कार. सर सांगलीचे आहेत आणि सर सांगलीमध्ये अनेक रेकीचे ऑफलाईन कोर्सेस घेतात, त्याचबरोबर ऑनलाईन कोर्सेस सुद्धा सर घेतात. सर पर्सनल हिलिंग सुद्धा देतात. म्हणूनच मी असा विचार केला की सरांसोबत आपण आज रेकी या विषयावरती सविस्तर चर्चा करूयात. आपल्या मनात असणारे समज, गैरसमज रेकीबद्दलचे, त्याचबरोबर रेकीबद्दलचा इतिहास म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण रेकीचा वापर कसा करू शकतो, 7 चक्रास म्हणजे काय आणि ओरा म्हणजे काय, ओरा सकारात्मक करण्यासाठी काय करायचं, अशा बऱ्याच विषयांवरती आज आपण बोलणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी आपल्या चॅनलमधून चर्चा करत असतो. लगेचच आपण प्रश्नांकडे वळूयात आणि सुरुवातीला सर मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की रेकी म्हणजे काय? रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ज्याचा रेकी हा नाव एक जपान भाषेतून आलेला आहे. रे म्हणजे ब्रह्मांडीय आणि की म्हणजे ऊर्जा. तर अशा 2 शब्दांनी मिळून ही ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करून घेतो आणि आपलं आयुष्य समृद्ध करून घेतो. ठीक आहे. तर रेकीचा थोडा इतिहास बघायला गेला तर ही आपल्याच देशातली किंवा आपल्या भारतामधली ही विद्या आहे जी परदेशामध्ये जाऊन पुन्हा आपल्याकडे आलेली आहे. असं मी का म्हणतो, कारण जपानमध्ये रेकीचा उगम 1800च्या काळामध्ये झाला. त्यावेळी डॉक्टर मकाऊ उसोई हे रेकीचे रिडिस्कवर फाउंडर मानले जातात. तर डॉक्टर मकाऊ उसोई हे काय करायचे, धर्म उपदेशक म्हणून काम करायचे. म्हणजे बायबलचं वगैरे जे काही नॉलेज असेल ते तिथल्या स्कूल्समध्ये वगैरे विद्यार्थ्यांना द्यायला जायचे. तर तिथे तिथले एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की जसे येशू ख्रिस्त म्हणतात की मनुष्य जन्मामध्ये ते जन्मलेले आहेत, मनुष्याप्रमाणेच आहेत, पण ते इतरांना हील करतात, स्वतःच्या हाताने बरे करतात. आपण पण मनुष्य आहोत, मग आपण असं का नाही बरं करू शकत? ठीक आहे. हा एक छोटासा प्रश्न त्यांनी खूप मनावर घेतला. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्यांचे जितके धर्मग्रंथ असतील त्यामध्ये शोधायचा प्रयत्न केला. त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की अशा खूप साऱ्या विद्या भारतामध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. तिथले धर्मग्रंथांमध्ये तुम्हाला अशी कुठली ना कुठली विद्या नक्की सापडेल. तर तुम्ही भारताकडे प्रस्थान करा. त्यांनी तातडीने निर्णय घेतला भारतामध्ये निघायचा. भारतामध्ये ते वाराणसी आणि जिथे जिथे धर्मक्षेत्र आहेत मोठे मोठे, तिथे जाऊन त्यांनी संस्कृताचा भाषेचा अभ्यास केला आणि मग हे धर्मग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये एका ग्रंथामध्ये
स्पर्श चिकित्सा, हम्म. हस्तस्पर्श चिकित्सा या नावाने त्यांना एक विद्या मिळाली, ज्याच्यामध्ये ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा किंवा स्वतःची ऊर्जा जागृत करून हम्म. हातांच्या द्वारे हम्म. लोकांना हिलिंग दिलं जायचं, बरेचसे उपचार केले जायचे. नंतर ते लडाखला गेले. तिथे लामाज वगैरे यांची खूप दिव्य साधना असते. तर तिथे जाऊन त्यांनी अनेक ग्रंथ अध्ययन केले. त्याच्यामध्ये लोटस सूत्र म्हणून बुद्धांनी लिहिलेला ग्रंथ, त्याच्यावर देखील त्यांनी अभ्यास केला. त्याच्यामध्ये देखील त्यांना लक्षात आलं की बौद्ध साधक पूर्वी प्रचार प्रसारासाठी सगळीकडे फिरायचे. त्यावेळेला दळणवळणाची साधनं नव्हती, घनघोर जंगलातनं, घनदाट जंगलातून त्यांना जायला लागायचं. त्याचबरोबर कुठेही खाणं पिणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित अवेलेबल नव्हत्या पूर्वीसारखी. तर त्यावेळेला ती लोक स्वतःची ऊर्जा कशी टिकवून ठेवायचे किंवा आजारी पडल्यानंतर ते स्वतःला कसे हील करायचे. तर त्याचे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट लक्षात आली त्यांची, की एक डिवाईन ऊर्जा आहे जी आपल्यामध्ये देखील आहे. त्या ऊर्जेला जर जागृत करता आलं तर आपण आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो, इतरांचं देखील आयुष्य समृद्ध करू शकतो. हा सगळा अभ्यास करून ते जपानला पुन्हा गेले. त्यांनी 21 दिवसाची साधना केली. 21 दिवसाच्या साधनेमध्ये त्यांना खूप काही गोष्टी साक्षात्कार झाला, काही सिम्बॉल्स म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर काही दिव्य प्रकाश दिसले. त्यानंतर त्यांच्यामध्ये एक हिलिंग पॉवर आल्याचं त्यांना जाणवलं. काही लोकांना त्यांनी तिथं काय म्हणू शकतो आपण, ह्या गोष्टी प्रयोग केल्यानंतर लक्षात आलं त्यांच्या की हातामध्ये आता ती एक डिवाईन एनर्जी आपल्या आलेली आहे. आणि असाच त्यांचा प्रचार प्रसार होत गेला. बाहेरची पण काही देशांमधली काही लोक त्यांच्याकडे यायला लागली, त्यांचे शिष्यत्व स्वीकारलं. कारण रेकी ही एक गुरु शिष्य परंपरा आहे. याच्यामध्ये शक्तिपात करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आज ऑनलाईन यूट्यूबवर खूप सारे स्टडीज तुम्ही रेकीबद्दल घेऊ शकता, परंतु आपला शक्तिपात म्हणजे आपले जे चक्र आहेत शरीरामध्ये 7 चक्र, ते ॲक्टिवेट हे गुरूंद्वारे केले जातात किंवा हील गुरूंद्वारे केले जातात. त्यानंतर आपण ह्या ऊर्जेचा आनंद आपल्या शरीरामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. तर ही गुरु शिष्य परंपरा नुसार खूप सारे अनुयायी रेकीचे झाले. जगभरात आज 150 देशांमध्ये रेकी ही प्रायमरी बेसवर वापरली जाते. उपचारांमध्ये म्हणा, इव्हन हॉस्पिटलमध्ये किंवा खूप साऱ्या निसर्गोपचार तज्ञ म्हणू शकता किंवा जिथं हिलिंग प्रोसेस आहे तिथं ही ॲक्टिव्हली वापरली जाते. बरोबर. तर रेकीला एक प्रोसेसनुसार आपल्या शरीरामध्ये आवाहन केलं जातं. जसं मगाशी मी म्हटलं की तुमचे 4 पहिले 7 चक्र हे ऍक्टिव्ह केले जातात गुरूंच्या द्वारे. त्यानंतर ही तुमची ब्रह्मांडातली जी पवित्र ऊर्जा आहे, ती ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्या सहस्त्रार चक्रांमधून 7 चक्रांमध्ये प्रवाहित होते आणि त्यानंतर आपल्या हातांमध्ये ही ऊर्जा चॅनलाइज व्हायला लागते. त्याला थोडी प्रॅक्टिस, नवीन जे लोक असतात त्या लोकांना थोडी प्रॅक्टिस करावी लागते. पण या हातांच्या द्वारे आपण ज्यावेळेस आपण रेकीची प्रॅक्टिस करतो, ज्यावेळी आपल्या हातांमध्ये ही फ्लो व्हायला लागते, त्यावेळेला आपण इतरांना, आपल्याला स्वतःला देखील हिलिंग देऊ शकतो, इतरांना देखील हिलिंग देऊ शकतो. फक्त लिव्हिंग थिंग्स नव्हे तर नॉन लिव्हिंग थिंग्स वर देखील रेकी ऍक्टिव्हली काम करते. जसे की काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, बरोबर आहे, पाणी आहे, निसर्ग आहे, निसर्गामध्ये झाडी आहेत, बरोबर आहे, झाडांना तुम्ही हिलिंग देऊ शकता, प्राण्यांना हिलिंग देऊ शकता, आपले पेट्स आहेत हा. तर खूप सगळ्या गोष्टींमध्ये, इव्हन मी तर म्हणतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वसाधारण माणसांना ज्या काही गोष्टी महत्वाच्या वाटतात तिथं तुम्ही रेकीचा वापर करू शकता. म्हणजे सगळी ऊर्जा आपल्याकडेच आहे, स्वतःमध्ये आहे, फक्त त्याला जागृत करण्यासाठी गुरूंची गरज आहे. बरोबर. द होल पॉवर इज इन यू, यू हॅव टू इन्वोक इट, असं यांनी म्हटलं होतं, बुद्धांनी म्हटलं होतं की तुमच्यामध्ये ती शक्ती आहे, ती जर एकरूप त्या गोष्टीसाठी झालात, त्या गोष्टीवर जर तुम्ही फोकस केलात
तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याच बाधा येऊ शकत नाहीत, कुठल्याच हम्म. नकारात्मक गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकत नाहीत. हम्म. इतकी पॉवरफुल टेक्निक रेकी आहे जी हम्म. आज सगळीकडे म्हणजे अं, रेकीचा एक नियमच आहे की हर घर म्हणजे ब्रीद वाक्य म्हणू शकतो, हर घर रेकी हम्म. हम्म. असं सुरुवातच झालेली आहे. हम्म. त्या अनुषंगाने हम्म. रेकी लेवल 1 जी शिकवली जाते हम्म. ती फ्री ऑफ चार्ज शिकवली जाते ऑनलाईनमध्ये. बर. याचा उद्देश एकच आहे की हर घर रेकी अच्छा. हा. म्हणजे की सर्वसाधारण माणसाला आज आपण बघू शकतो हम्म. हॉस्पिटलचा खर्च हम्म. परवडण्यासारखा नाही आहे. पूर्वी लोक खूप मजबूत होते, म्हणजे शरीराने मजबूत होते, मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग होते, कारण हम्म. सगळं घर एकत्र कुटुंब होतं. कोणतीही संकट आली तरी ते एकटे नसायचे, ते डिवाइड व्हायचं संकट. हम्म. बरोबर आहे. त्यामुळे मानसिक संतुलन स्ट्रॉंग होतं पूर्वी लोकांचं. सेकंड थिंग काय आहे की आर्थिक नियोजन पण त्याच हिशोबानं असायचं सगळ्यांचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे सगळ्यांचा पैसा एकत्र यायचा, सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतलेली असायची. बरोबर. आज न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. बरोबर आहे. आज पाहिलं तर सिंगल फॅमिलीज म्हणू शकतो, न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणू शकतो. तर ह्यांच्यामध्ये काय आहे आज की कुठलीही संकट आली तर ती झेलण्याची ताकद आता कमी झालेली आहे. त्यामुळे मेंटल स्ट्रेस वाढलेला आहे. बरोबर आहे. आर्थिक जबाबदाऱ्या, आजकालची महागाई किंवा आजकालच्या सगळ्याच गोष्टींमध्ये बघू शकतो की पैशाचं महत्त्व फार झालेलं आहे. बरोबर आहे. मग हा आर्थिक बोजवारा एखाद्या व्यक्तीकडे येतो किंवा नवरा बायको दोघं काम करत असतील तर त्यातून देखील फार रोजच्या गोष्टी आता म्हणजे मॅनेज करणं थोडंसं कमी होतं. बरोबर. त्यामुळे काय झालंय की आज रेकीची गरज प्रत्येक घरामध्ये आहे. याचं कारण असं आहे मेंटल स्ट्रेस. आज तुम्ही जर सर्वे केलात तर करिअर करण्यासाठी किंवा करिअर म्हणू शकतो आपण, आज आय टी क्षेत्रामध्येच गेलात तर किती प्रेशर आहे, पॅकेज आहे, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, पण किती प्रेशर आहे, मेंटल प्रेशर खूप जास्त आहे. बरोबर आहे. फिजिकली विकनेस आहेत, कारण एका जागी बसून काम करतात. म्हणजे आय टी क्षेत्रच नाही तर ऑलमोस्ट सगळ्या लाईफ आपल्या आयुष्यात जितके काही आपण बिझनेसेस बघतो त्या गोष्टीमध्ये आता काय एक कॉमन गोष्ट झाली की मेंटल स्ट्रेस खूप जास्त झालाय. प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचंय. बरोबर आहे. त्यासाठी आज पूर्वीची लोकांची जेवणाची वेळ बघा, सकाळी उठण्याची वेळ बघा, त्यानंतर दिवसभर ते काम करायचे. 80-90 वर्षाची म्हातारी व्यक्ती देखील काय करायचे, दात मजबूत असायचे त्यांचे. बरोबर आहे का. ते शेतात कामाला जायचे, राबायचे दिवसभर. पण आज अशी गोष्ट नाहीये. आज 40-50व्या वर्षीच आजारांची सुरुवात होते. म्हणूनच रेकी हर घर रेकी असं रेकीचं एक ब्रीदवाक्य आहे भारतामध्ये. प्रत्येक घरामध्ये ही रेकी पोचली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक कुटुंब हे समृद्ध झालं पाहिजे, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या. अगदी बरोबर. म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील रेकीचं तितकं महत्व आहे. खूप प्रभावीपणे काम करू शकते रेकी ऑलमोस्ट म्हणजे सगळ्या रोजच्या जीवनातला आपला जो थकवा, अगदी संकट नाही आलं तरी देखील रोजचा जो थकवा असतो की अरे कंटाळा आलाय किंवा खूप जास्त मानसिक ताण असतो, घर मॅनेज करणं, काम मॅनेज करणं, स्त्री असू दे पुरुष असू दे, प्रत्येकासाठी. अगदी तुम्हाला रेकी मास्टर नाही व्हायचंय पण तरीही तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रेकीचा उपयोग करून घेऊ शकता. कारण आपण ज्यावेळेस रेकीला आवाहन करतो त्यावेळी आपण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट झालेलो असतो. ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत असते. ती ऊर्जा आपण शरीरामध्ये ज्यावेळेस आमंत्रित करतो त्यावेळी आपण एनर्जीने भरपूर असतो. बरोबर आहे. ही ऊर्जा तुमच्या अख्ख्या दिवसभरामध्ये तुम्ही वापरू शकता. इव्हन प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही एनर्जी वापरू शकता. त्यामुळे स्ट्रेस लेवल म्हणा किंवा रेकीमध्ये खूप सारे आजार, म्हणजे जवळपास सगळे आजार देखील कमी किंवा बरे रूट कॉज मध्ये म्हणू शकतो आपण की अगदी मुळापासून बरे केले जातात. त्यामुळे काय की ही ऊर्जा प्रत्येक घरी असणं फार महत्वाचं आहे. अच्छा, बरोबर. पुढे जाऊन असं विचारायचंय की रेकी बद्दलचे बरेच गैरसमज आहेत, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रेकीमध्ये असं मानलं जातं की जसं ब्लॅक मॅजिक आहे, बरोबर आहे, तसं आपण वापरू शकतो का, किंवा ही एक एनर्जी आहे
ही एनर्जी आपल्याला काही ना काहीतरी शरीरात प्रॉब्लेम करू शकते. हम्म, असं पण खूप लोकांची भीती आहे या गोष्टीमध्ये. हम्म, अ, एकाने मला प्रश्न देखील केला होता की अ, ही सतत आपल्या शरीरामध्ये आपण हे करतो, मग कॅन्सर वगैरे सारख्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. बर बर. ही एक त्या व्यक्तीची भीती होती. हम्म, तर ऍक्च्युली असं काही नाही आहे. हम्म, रेकी ही एक प्युअर इंटेन्शनवर काम करणारी हम्म, एनर्जी आहे. हम्म, म्हणजे जसं मी जर एखादा उदाहरणात सांगायला गेलं की माझा एखादा बिझनेस आहे आणि सेम बिझनेस एखाद्या व्यक्तीचा माझ्या बाजूला आहे, हम्म, पण त्याचा बिझनेस खूप जोरात चालतोय हम्म, 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 आणि मी दिवसभर कस्टमरची वाट पाहतोय. हम्म, साहजिक प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये येणार अगदीच. की हे सगळे कस्टमर माझ्याकडे येऊ देत. हम्म, बरोबर आहे का? हम्म, मग मी रेकी शिकलोय आणि मी जर म्हटलं की बाबा रेकीला एक इंटेन्शन दिलं की मी हे जे बाजूचे बिझनेस वाल्याचे जे काही कस्टमर्स आहेत ते माझ्याकडे येऊ दे, हम्म. तर तिथं रेकी काम करत नाही. नाही. म्हणजे गैरवापर आपण नाही करू शकत. इंटेन्शन जे म्हणतो आपण हम्म, ते प्युअर असणंच खूप महत्वाचं आहे रेकीसाठी. अगदी. तरच रेकी काम करू शकते. तिला स्वतःचं इंटेलिजन्स आहे. भले आपण म्हटलं की अ, ती वाईट आहे किंवा चांगली आहे, हे काय कळणार आहे एनर्जीला. हम्म, पण रेकीला स्वतःचं इंटेलिजन्स आहे. त्यामुळं तिला कळतं की चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत. हम्म, सेकंड थिंग, ही एनर्जी प्युअर आहे. हम्म, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारे नुकसान करत नाही. correct. ती 7 चक्रांमध्ये येते, हम्म, आपल्या हातांमध्ये चॅनलाइज होते हम्म, आणि ज्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे, हम्म, त्या व्यक्तीमध्ये ती चॅनलाइज होऊन जाते. हम्म, हम्म, त्यामुळं आपण रेकीमध्ये फक्त एक माध्यम आहोत. हम्म, रेकी मध्ये जे काही ग्रँड मास्टर्स हिलिंग म्हणून काम करतात, हम्म, तर ते फक्त चॅनेल म्हणूनच काम करतात हम्म, आणि त्या ऊर्जेचा आपल्या शरीरामध्ये कुठेही सहभाग नसतो. जोपर्यंत आपण स्वतःला हिलिंग देत नाही, तोपर्यंत ती चॅनेलाइज होत असते. हम्म. आणि प्युअर एनर्जी असल्यामुळे काय होतं की शरीरामध्ये जी काही निगेटिव्ह टॉक्सिन्स असतील किंवा जे काही आजार म्हणू शकतो आपण. हम्म, आता आजार हे एका एनर्जीच्या फॉर्ममध्येच असतात. हम्म. बरोबर आहे. तर ती एनर्जी हील करण्याचं काम किंवा ती एनर्जी बाहेर काढण्याचं काम ही रेकी करत असते. हम्म. त्यामुळं रेकीचे साईड इफेक्ट्स हे नसतात. अच्छा. ब्लॅक मॅजिकमध्ये मगाशीच बोललो की इंटेन्शन हे प्युअर असल्यामुळे हम्म. ब्लॅक मॅजिकमध्ये काय केलं जातं की इंटेन्शन हे वाईटच असतं बऱ्यापैकी. खूप निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये असते. बरोबर आहे. किंवा निगेटिव्ह पर्पजसाठी एखाद्याच्या व्यक्तीच्या नुकसानीसाठी ते वापरलं जातं. पण रेकीमध्ये आपण कुठल्याही जरी बॅड इंटेन्शन जरी म्हटलं की रेकी करायची आहे मला, तरी ती आपल्याकडून होत नाही. होत नाही. त्यामुळे रेकीचा किंवा ब्लॅक मॅजिकचा असा काहीही संबंध नाही. ओके. म्हणजे तुमची नियत चांगली असणं, इंटेन्शन्स चांगले असणं खूप जास्त प्युअर गरजेचं आहे. इंटेन्शनवरच रेकी फक्त काम काम करते. करते. Yes. बरं, आता मग रेकीमधून आरोग्य त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती देखील आपण सुधारू शकतो का? नक्की करू शकतो. हम्म, हम्म, याचं कारण असं आहे की ची लेवल फर्स्ट जी असते हम्म, ती फक्त आरोग्यासाठी असते. म्हणजे काय की आपण रेकीमध्ये 24 पॉईंट्स दिले जातात. हम्म, जो तुम्हाला 21 दिवस करायचे असतात, हील करायचे असतात स्वतः. आता हे करता करता काय होतं की त्या रेकीच्या साधकामध्ये ती हिलिंग पॉवर देखील येते. फक्त स्वतःला हील करू शकतात. ठीक आहे. पण आता ही 7 चक्राशी निगडीत असणारी विद्या आहे. हम्म, मगाशी म्हटलं की मी रेकी जी प्रवाहित होते ब्रह्मांडातून, ती जी ऊर्जा येते ती माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या शरीरामध्ये प्रवेश करते. ती 7 चक्रांमध्ये प्रवेश करते. हम्म, ठीक आहे. ही 7 चक्र जसजशी हील होत राहतात किंवा जसजशी ती ऊर्जेला आपण सतत आवाहन देत असतो, तसतसं ती माझ्या 7 चक्रांमध्ये प्रवाहित होत राहते. तसतसे ते 7 चक्र माझे हील व्हायला लागतात, एनर्जाइज व्हायला लागतात. हम्म, हम्म, तर आता हे 7 चक्र म्हणजे काय आहे? तर एक 7 एनर्जी पॉइंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये, जे आपल्या ऑलमोस्ट सगळ्या लाईफमध्ये प्रभावीपणे काम करत असतात. हम्म, 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 कुणाला आजार असतील तर त्याची निगडीत चक्र आहे. हम्म, कुणाला मेंटल स्ट्रेस आहे तर त्याच्याशी निगडीत काही चक्र आहेत. हम्म, त्यानंतर कुणाला डायजेशन इश्यूज आहेत, हम्म, त्याच्याशी निगडीत काही चक्र आहेत. हम्म, पैशाच्या बाबतीत कुणाला प्रॉब्लेम आहे, हम्म,
त्याच्याशी बाबतीत निगडीत असं एखादं चक्र. चक्र आहे. हम्म. म्हणजेच काय, हे 7 चक्र जसजसे हील होत जातील तसं आपल्या आयुष्यामधल्या जवळपास सगळ्या अडचणीतून आपण मुक्त होत असतो हम्म. बरोबर. किंवा त्या समस्यांवर आपण उपाय करू शकतो. हम्म. त्यानंतर मेंटली जो स्ट्रेस म्हणू शकतो किंवा मेंटल स्टॅबिलिटी म्हणू शकतो आपण. हम्म. मेंटल स्ट्रेस पूर्णपणे याच्यातून कमी झाल्यावर हम्म. जी मेंटल स्टॅबिलिटी आपल्याला हवी असते हम्म. कुठल्याही गोष्टीमध्ये प्रगती करण्यासाठी, तर ती मेंटल स्टॅबिलिटी याच्यामध्ये पहिल्यांदा येते. त्यामुळं आपण ऑलमोस्ट लाईफमध्ये सगळ्याच गोष्टीवर, म्हणजे फक्त फायनान्शियलीच नाही तर प्रत्येक गोष्टीवर आपण प्रभावीपणे याच्यावर उपाय काढू शकतो. अच्छा. मध्येच एक प्रश्न विचारते की हिलिंग बद्दल, म्हणजे हिलिंग हा शब्द आपण खूप वापरला, बऱ्याच जणांना हिलिंग म्हणजे नेमकं काय हे माहिती नाहीये, तर अगदी थोडक्यात. हिलिंग म्हणजे काय, तर एखाद्या आजारावर एखाद्या आजारावर उपचार करणे. बरोबर आहे. जसजसे ते उपचार असतात, जसा एखादा व्यक्ती एखादा आजार घेऊन डॉक्टरांच्याकडे जातो. बरोबर आहे. डॉक्टर त्याला काही योग्य त्या गोळ्या वगैरे देत असतील, औषध देत असतील आणि सांगतात की 2-3 दिवस बेड रेस्ट करावं लागेल. बरोबर आहे. मग बेड रेस्ट केल्यानंतर काय होतं, तो व्यक्ती बरा होतो. बरोबर आहे का. पण बेड रेस्ट करणे म्हणजे काय, तर शांत पडून राहणे. बरोबर आहे का. आता हे ज्यावेळेस आपण शांत पडून राहतो त्यावेळेस काय होत असतं, जसं 8 तासाचा प्रत्येक व्यक्तीला, प्राण्यांना 8 तासाची झोप ही महत्वाची आहे. बरोबर आहे. का महत्वाची आहे, कारण आपल्या शरीरामध्ये दिवसभरात जे काही टॉक्सिक्स असतील, मग ते थॉट वाईज असतील, एनर्जी वाईज असतील किंवा आजारांमध्ये असतील, तर ते टॉक्सिन्स आपण काय करत असतो, 8 तास आपलं शरीर ते बाहेर काढून टाकत असतं. म्हणजे काय करत असतं, की आपली बॉडी हील करत असतं. बरोबर आहे. म्हणजे शरीरामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाजूला जर काढता आल्या तर आपल्याला चांगले आरोग्य मिळू शकतं किंवा चांगले उपाय आपण प्रत्येक समस्यांवर काढू शकतो. तर हिलिंग म्हणजे काय आहे, तर आपण एखाद्या गोष्टीवर प्रभावीपणे उपाय काढणे, ती मुळापासून काढून टाकणे. रेकी हे काय करतं, तर आपले जे काही शरीरामध्ये आजार असतील किंवा कुठेही एखादी शरीरामध्ये निगेटिव्ह ब्लॉकेज आहेत, तर ते मुळापासून काढायचं काम करत असते. म्हणजेच काय, हिलिंग प्रभावीपणे करते. बरोबर. म्हणजे 7 चक्रा, आता तुम्ही मगाशी म्हणाला तसं आपण चक्रा सुद्धा हील करू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली. बरेच वर्ष आपलं दुर्लक्ष स्वतःकडे झालेलं असतं, मग थोडंसं त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना बरं केलं की मग ते चक्रा सुद्धा छान काम करायला लागतात, पॉझिटिव्ह इफेक्ट्स द्यायला लागतात. म्हणजे हिलिंग म्हणजे थोडक्यात आपण बरी होण्याची प्रोसेस, म्हणजे त्याला आपण बरी बरं करण्याची करण्याची प्रोसेस प्रोसेस ही रेकीमध्ये केली जाते. रेकीमध्ये मास्टर होण्यासाठी किंवा स्वतःसाठी जरी आपल्याला रेकी शिकायची असेल तर त्यामध्ये काही लेवल्स असतात. बरोबर. मग त्या लेवल्स बद्दल किंवा त्या शिकण्याच्या प्रोसेस बद्दल थोडंसं ऐकायचं. लेवल 1 मध्ये सेल्फ हिलिंग शिकवलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये 24 पॉईंट्स दिले जातात, जे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या 24 पॉईंट्स आहेत. ते 24 पॉईंट्स आपल्याला पहिल्यांदा हील करायचे असतात. 21 दिवस. 21 दिवसाची आपण साधना म्हणतो. याचं कारण काय आहे, की 21 दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये तो फ्लो व्हायला किंवा रेकीची एनर्जी चॅनलाइज व्हायला तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. त्यासोबत हिलिंग प्रोसेस पण माहिती पाहिजे, म्हणून आपल्याला 24 भाग दिले जातात. तर हे 24 भाग ज्यावेळेस 21 दिवसामध्ये हील होतात त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की छोटे छोटे आजार पण आपले पूर्ण निघून गेलेले आहेत शरीरामधून. ह्या 24 पॉईंट सोबत काही अजून टेक्निक्स दिल्या जातात, जसं की होओपोनोपोनो प्रे म्हणू शकतो आपण. होओपोनोपोनो प्रेमध्ये कार्मिक हिलिंग करू शकतो आपण, डीपली कार्मिक हिलिंग. आता कर्म जर हील करायचे म्हटले किंवा कर्म जर कमी करायचे म्हटलं, कर्माची तीव्रता कमी करायची म्हटले, तर त्याला खूप आध्यात्मिक गोष्टी कराव्या लागतात आपल्याला. त्याचबरोबर दान धर्म या गोष्टी आल्या, मंत्र जाप आले, पूजा पाठ आले, होम हवन आले. बरोबर आहे का. पण तुम्ही होओपोनोपोनो ही प्रेमच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्मिक डेप्थ जे आहे ते बॅलन्स करू शकता. त्याच्यानंतर क्षमादान मेडिटेशन म्हणू शकतो.
क्षमादान मेडिटेशनमध्ये जोपर्यंत आपण आपल्यातली एनर्जी, जी एक बॅड एनर्जी आपण रिमूव्ह करत नाही किंवा काढून टाकत नाही. आता बॅड एनर्जीज कोणत्या असू शकतात? तर आपले षडरिपू असू शकतात. बरोबर आहे. आपल्याला खूप वेळा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला राग येतो. बरोबर आहे का? काही लोक तर अगदी म्हणजे मोठेपणाने सांगतात की मला खूप राग येतो बरं का. पण ही राग येणे ही पण एक निगेटिव्ह एनर्जी आहे, जी आपले बॉडीमध्ये एनर्जीची गुड एनर्जी असते ती इम्बॅलन्स करत असते. त्यानंतर अहंकार असू शकतो, एखादा द्वेष असू शकतो, एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष करतो आपण सतत, तर ती देखील कुठेतरी एक एनर्जीच्या स्वरूपामध्ये आपल्या चक्रांमध्ये ब्लॉक झालेली असते. ती काढता येणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन घेतलं होतं. ग्रॅटिट्यूड हा इतका महत्वाचा भाग आहे आपल्याला की खूप लोकांना वाटतं की मी एखाद्या व्यक्तीला थँक्यू का म्हणावं. बरोबर. मी पेट्रोल पंपावर गेलोय, पेट्रोल टाकले, त्याला पैसे दिले, त्यानं त्याचं काम केलं, मी माझं काम केलं, मग मी थँक्यू का म्हणावं. बरोबर आहे. किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये जातो, आपण काही वस्तू घेतो, त्याचे पैसे देतो त्यांना आणि निघून जातो, मग मी त्याला थँक्यू का म्हणावं. बरोबर आहे ना. तर ह्या थँक्यू किंवा आभार प्रदर्शनामुळं काय होतं की आपण आपल्यातलीच एनर्जी बॅलन्स करत असतो. ज्याला अहंकार म्हणतो. हा अहंकार कशामुळे कमी होऊ शकतो? थँक्यू किंवा एखाद्या व्यक्तीचं आभार, ह्या गोष्टीत आभार प्रकट करण्यातून आपण आपला अहंकार कमी करू शकतो. त्यानंतर आपण हंबल होतो बघा, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी विनाकारण आपण जर आभारी म्हटलं, विनाकारण नाही, कारण आपण देवाणघेवाण कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी करतो. कोणी ना कोणी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही माध्यम बनवून आलेलं असतं. आपण त्याचे आभार मानू शकलो तर युनिव्हर्सला देखील एक मेसेज जातो की हा माणूस प्रत्येक गोष्टीचे आभार मानतो, इतक्या चांगल्या गोष्टींचे आभार मानतो, तर याला अजून चांगल्या गोष्टी देऊयात. अगदीच. बरोबर आहे. युनिव्हर्स देखील तुम्हाला भरभरून द्यायला सुरुवात होते. बरोबर. म्हणून ग्रॅटिट्यूड मेडिटेशन तुमचं घेतलं जातं. त्याचसोबत काही प्रॅक्टिसेस असतात. जसं सेल्फ हिलिंगसाठी 24 पॉईंट्स येतो, तसं आम्ही वॉटर हिल एक टेक्निक आहे. आपलं जे रोजचं जे पाणी पितो आपण, ते कशा पद्धतीनं चार्ज करायचं, त्याचे देखील खूप शरीरामध्ये फायदे होऊ शकतात. गोल मॅनिफेस्ट करत असतो आपण ज्या वेळेला, त्यावेळी म्हटलं जाते की पाणी हे खूप प्रभावी माध्यम होऊ शकतं मॅनिफेस्ट करण्यासाठी. याचं कारण काय आहे की पाणी हे आपले फिलिंग्स किंवा व्हायब्रेशन्स हे खूप फास्ट कॅप्चर करू शकतात. कुठलीही गोल मॅनिफेस्ट करण्यासाठी महत्त्वाचं काय असतं? आपलं व्हायब्रेशन्स हायर लेवलला नेणे किंवा त्याबद्दलचे फिलिंग्स हे युनिव्हर्सपर्यंत ज्या वेळेस पोचत नाहीत तोपर्यंत आपण मॅनिफेस्ट करू शकत नाही. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण पाणी चार्ज करतो त्यावेळेस आपण त्याचं इंटेन्शन आपण त्या पाण्याला सांगितलेलं असतं. आपले व्हायब्रेशन्स, आपले फिलिंग्स त्याच्यामध्ये गेलेले असतात हिलिंग थ्रू, आणि त्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या वेळेस जातं त्या वेळेला आपल्याला लक्षात येते की काही गोल्स आपले अचीव व्हायला लागले. त्याचं रिझन पण असंच आहे की 70% शरीरामध्ये आपलं पाणी आहे. बरोबर आहे. खूप वेळा आपण स्वतःबद्दलच निगेटिव्ह टॉक्स करत असतो. बरोबर आहे. मग आपल्याला लक्षात येत नाही की अरे हे असं का व्हायला लागलंय माझ्यासोबत, कारण आपण आपल्या शरीरामध्ये 70% पाणी घेऊन फिरत आहोत. जे आपण बोलणार आहोत, जे आपल्या फिलिंग्स आहेत ते हे पाणी कॅप्चर करणार आहे आणि तेच रिझल्ट आपल्याला देणार आहे. त्यामुळे पाणी चार्ज कसं करायचं आपल्या हाताच्या माध्यमातून आणि ते इतरांना देखील कसं आरोग्यपूर्ण होऊ शकतं हे आपण त्याच्यामध्ये शिकवतो. त्यानंतर ची बॉल एक्सरसाइज असते. ची बॉल एक्सरसाइज मध्ये तुम्हाला तुमच्या ह्याच ऊर्जेने एक चेंडू तयार केला जातो हातामध्ये. ऊर्जेचा तो एक चेंडू असतो, तो आपण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये वापरू शकतो. जसं की मी मेडिटेशनला बसते, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे किंवा काही निगेटिव्ह गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ नयेत म्हणून आपण आपल्याला एक कवच करणं गरजेचं असतं. किंवा आपले 7 चक्र हील करताना देखील आपण ह्या ची बॉलचा एक्सरसाइज करू शकतो. ची बॉल मी माझ्या सहस्त्र चक्रावरून माझ्या शरीरामध्ये इमॅजिन करत असतो की प्रत्येक चक्रामध्ये ते जाऊन प्रत्येक चक्र ऍक्टिव्ह व्हायला लागलेलं आहे, एनर्जाइज व्हायला लागलेलं आहे. आणि ज्यावेळेस ते मूलाधारपाशी जातं त्यावेळी इमॅजिन करायचं की मूलाधारमधून ही संपूर्ण शरीरामध्ये शक्ती पसरलेली आहे आणि संपूर्ण शरीर ऊर्जेनं एका किंवा त्या लाईटमध्ये बघितलं जातं, व्हिज्युअलायझेशन केलं जातं.
तर ह्या टेक्निक्स पण त्याच्यामध्ये शिकवले जातात. हम्म. ह्या ची बॉलने आपण आपला घराचा ऑरा स्ट्रॉंग करू शकतो, बरं. एनर्जी पॉझिटिव्ह करू शकतो, हम्म. इतरांच्या सुरक्षा कवच म्हणून वापरू शकतो घरच्या काही व्यक्तींवर आपल्या सगळ्या. तर ह्या सगळ्या एक्सरसाइजेस लेवल 1 मध्ये तुम्हाला शिकवले जातात. अच्छा. लेवल 2 मध्ये ह्या हिलिंग सोबतच काही सिम्बॉल्स ऍड होतात. बरं. मास्टर सिम्बॉल्स म्हणू शकतो आपण त्याला. तर ते 4 ते 5 सिम्बॉल्स आहेत. ते सिम्बॉल्स तुम्हाला प्रत्येक कामामध्ये जसं आपण रेकी वापरू शकतो तसेच ते सिम्बॉल देऊन जर रेकी इंटेन्शन द्यायला लागलो तर आपले गोल्स असू देत किंवा कोणतेही काम असू दे 60% चान्सेस होतात फास्टर व्हायला. अच्छा. बरं. ठीक आहे. आपल्या एनर्जीमध्ये देखील 60-70% आपण चेंजेस आणतो किंवा हायर लेवलला आपली व्हायब्रेशन्स नेऊ शकतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हे सिम्बॉल्स ऍक्टिव्हली काम करतात. अगदी म्हणजे मिरॅकल्स म्हणू शकतो आपण. इतके पॉवरफुल हे सिम्बॉल्स आपल्यासाठी काम करत असतात. त्याचसोबत काही साधना दिले जातात. लेवल 2 मध्ये बाकी मॅनिफेस्टेशन्स वगैरे पण शिकवले जातात. आणि लेवल 3 मध्ये पॉवरफुल सिम्बॉल्स सोबतच करुणा रेकीचे काही सिम्बॉल्स याच्यामध्ये दिले जातात. आता हे सगळे सिम्बॉल्स कुठल्या ना कुठल्या कामामध्ये महत्वाचे असतात. कार्यपूर्ती करण्यासाठी किंवा आपले गोल्स अचीव करण्यासाठी म्हणा किंवा कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण काय करू शकतो, हे प्रत्येक सिम्बॉल्स आपण रेकी सोबत वापरू शकतो, जे आपल्याला खूप फास्ट रिझल्ट देऊ शकतात लाईफमध्ये. ह्या 3 लेवल कंप्लीट केल्यानंतर पुन्हा एक 21 दिवसाची साधना असते. प्रत्येक लेवल झाल्यानंतर 21 दिवसाची साधना फार महत्वाची असते, कारण 21 दिवसामध्ये त्या कोर्समध्ये आपण जे काही शिकलेलो आहे ते 21 दिवस पूर्ण करणं गरजेचं असतं, प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. जे आपण सिम्बॉल्स लेवल 2 मध्ये देतो ते 21 दिवस त्याची एनर्जी आपल्यासोबत अलाइन करणं फार गरजेचं असतं. लेवल 3 मधले पण पॉवरफुल सिम्बॉल्स आहेत. प्रत्येक लेवलमध्ये शक्तिपात हा केला जातो तुमचा. प्रत्येक चक्रांवर तुमच्या शक्तिपात किंवा हिलिंग दिलं जातं शक्तिपाताद्वारे. आणि नंतर जी येते ती लेवल 4th लेवल म्हणू शकतो ग्रँड मास्टरची. ग्रँड मास्टरमध्ये तुम्ही इतरांना हिलिंग सोबतच तुमचे जे काही ऑनलाईन कोर्सेस असतील, ऑफलाईन कोर्सेस असतील ते स्वतः तुम्ही घेऊ शकता. लोकांना कोचिंग देऊ शकता किंवा गाईड करू शकता हिलिंग सोबतच. तर ओव्हरऑल ह्या 4 स्टेजेस आहेत, 4 लेवल्स आहेत रेकीमधल्या. अजून काही लोक आहेत की म्हणजे काही ॲडिशन करणार असतील तर त्याच्यामध्ये पण लेवल 5 पण येऊ शकते काही काहींची. काही लोक ए लेवल, बी लेवल असं देखील लेवल 3 मध्ये 2 मध्ये करतात. तर त्यांचे जे काही महत्वाचे भाग त्यांनी ऍड केले असतील तशा पद्धतीने स्टडी असतो वेगवेगळ्या ग्रँड मास्टर्स लोकांचा. चालेल. म्हणजे पूर्ण कोर्स बद्दल आपण माहिती आता घेतली आणि प्रत्येक लेवलला काय शिकणार आहोत आपण आणि त्याची साधना कशी करायची हे देखील आपण जाणून घेतलंय. आता मगाशी तुम्ही म्हणालात की आपलं थोडंसं बोलणं 7 चक्रांबद्दल झालं. मग आता असं विचारायचंय की ही जी 7 चक्र आहेत यांचा रेकीशी काय संबंध आहे? रेकीशी फार महत्वाचा संबंध 7 चक्रांचा येतो. याचं कारण असं आहे की ज्या वेळेस मी रेकीचं आवाहन करतो किंवा त्या ऊर्जेला मी ज्यावेळेस मी माझ्यामध्ये आवाहन करत असतो त्यावेळेला ती सहस्त्रार चक्रामधून प्रवाहित होते. सहस्त्रार चक्रामधून माझ्या आज्ञा चक्रामध्ये येते, आज्ञा चक्रामधून माझ्या विशुद्ध चक्रामध्ये येते, त्यानंतर हृदय चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये येते, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान आणि मूलाधार. मूलाधारमध्ये आल्यानंतर हे सगळे 7 चक्र जसजसं ती प्रवाहित होत असते तसतसं ते चक्र ऍक्टिव्हेट होत असतात, चार्ज होत असतात. आणि मूलाधार मधून पुन्हा जर एखाद्या व्यक्तीला हिलिंग द्यायचं असेल तर ती पुन्हा अनाहत चक्रामधून मग आपल्या दोन्ही हातामध्ये चॅनेलाइज व्हायला लागते. तर ही 7 चक्र म्हणजे आपल्या आयुष्याची 7 महत्वाची चक्र आहेत. तर रेकीमध्ये ह्या 7 चक्रामध्येच ही ऊर्जा प्रवाहित होत असल्यामुळे आपले 7 चक्र देखील ऍक्टिव्हेट होतात. आणि म्हणूनच म्हटलं जातं की रेकीमध्ये आपण समृद्ध का होतो सगळ्या गोष्टींमध्ये, तर आपले 7 चक्र बॅलन्स करण्यासाठी रेकी फार महत्वाचा रोल निभावते. अच्छा. ओके. आणि मग ऑरा बद्दल पण आपण मगाशी थोडं बोललो. मग ऑरा म्हणजे नेमकं काय? ऑरा
ऑरा म्हणजे काय हे समजून घेण्याआधी रेकीची ही 7 चक्र जे म्हणतो आपण हा. ते समजून घेणं महत्वाचे. हा. बरोबर आहे. ऑरा हा एक शरीराच्या आपल्या आजूबाजूला शरीराच्या भोवती असणारा एक कवच म्हणू शकतो आपण त्याला. पण हा कवच 7 रंगांमध्ये आपण बघू शकतो. म्हणजे आता याला ट्रिलियन फोटोग्राफी म्हणून पण आहे, क्रिलियन फोटोग्राफी म्हणून पण आहे. तर त्याच्याद्वारे आपण आपला मनुष्याचा ऑरा स्कॅन करू शकतो. ठीक आहे. तर ह्या फोटोग्राफीमध्ये दिसला जाणारा जे 7 कलर आहेत ते आपले 7 रंग म्हणजे आपले 7 चक्राचे 7 रंग आहेत. ठीक आहे. मी जर प्रत्येक चक्र ऍक्टिव्हेट करायला लागलो, सगळे चक्र जर मी बॅलन्स केले तर काय होऊ शकतं, माझा ऑरा हा एक्सपांड होतो, पॉझिटिव्ह होतो. ठीक आहे. बरोबर. आणि हेच 7 चक्र आपण त्या ऑरामध्ये बघू शकतो. पण माझा सगळे चक्र अलाइन नाही आहेत किंवा बॅलन्स नाही आहेत. एखादं चक्र कमी ऊर्जा देते, एखादं कमी जास्त ऊर्जा देते किंवा एखादं बॅलन्स आहे. पण तो जो बाहेर जे त्याची जी छटा उमटणार आहे जी ऑराच्या स्वरूपात, ती काय असणार आहे, पुन्हा इम्बॅलन्स असणार आहे. कोणता तरी कलर जास्त असेल, कोणता तरी कलर कमी असेल. बरोबर आहे. जे चक्र जास्त ऍक्टिव्ह आहे त्याचा कलर जास्त असेल, जे चक्र कमी ऍक्टिव्ह आहे त्याचं कमी असेल ऑरा. बरोबर आहे. तर हा एक अनइव्हन ऑरा समजला जातो, जो सर्वसाधारण माणसांमध्ये बऱ्यापैकी जाणवतात. कारण स्ट्रेस खूप जास्त आहे किंवा जी जीवनशैली आज आपण जगतोय त्याच्यामध्ये आपण ऑराकडे फारसं लक्ष देत नाही. कारण 7 चक्रांमध्येच आपण आपल्याला माहिती नाही 7 चक्रांबद्दल नेमकं आपण काय आपल्या आयुष्यामध्ये हे महत्वाचं काम करू शकतात. त्यामुळे आपण ऑरा एक्सपान्शनवर देखील फारसं अभ्यास कुणाचा दिसत नाही सर्वसाधारण लोकांमध्ये. त्यामुळे काय होऊ शकतं की आपण हा जर ऑरा वीक असेल तर खूप गोष्टी निगेटिव्ह आपण अट्रॅक्ट करू शकतो. आणि ऑरा जर पॉझिटिव्ह असेल तर साहजिकच जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं पॉझिटिव्हच हे फक्त अट्रॅक्ट करतात. बरं, आता हा ऑरा जो आहे तो हा ऑरा म्हणजे काय, माझा आभामंडल आहे. माझ्या आजूबाजूला जे एक इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड असं सायंटिफिकली म्हणू शकतो आपण. तर ते काय करत असतं, आपल्याला संरक्षण देण्याचं काम करत असतं. जर ऑरा वीक असेल तर आजार पटकन होऊ शकतात, कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये त्रास देऊ शकते. ठीक आहे. खूप सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज आपण अट्रॅक्ट करायला लागतो ऑरा वीक असेल तर. आता हा ऑरा आपल्याला मनुष्यालाच आहे का? नाही आहे. ऑरा प्रत्येक गोष्टीला आहे. म्हणजे निसर्गामध्ये जी झाडी बघतो आपण त्याला देखील आहे, जे डोंगर वगैरे बघतो त्याला देखील आहे. आपण हा बसलोय, हा सोफा आहे, सोफ्याला ऑरा आहे, ह्या रूमला ऑरा आहे, प्रत्येक गोष्टीला, आपण जे राहतो त्या घराला ऑरा आहे. बरोबर आहे. तर प्रत्येक गोष्टीला ऑरा आहे. तो जर आपण बॅलन्स करू शकलो रेकीच्या माध्यमातून तर आपण आपला ऑरा एक्सपांड करू शकतो किंवा ऑरा पॉझिटिव्ह करू शकतो. याच्यातून आपल्याला ज्या काही फायदे होणार आहेत ते तर अतिशय महत्वाचेच आहेत. सेलिब्रिटीज वगैरे बघू शकतो आपण. सेलिब्रिटीजचा ऑरा किती पॉवरफुल असतो. कारण का, तर राहणीमान किंवा ते स्वतःला पण माझ्या मते की बरेच सेलिब्रिटीज असे आहेत की जे रेकी शिकलेले आहेत, ग्रँड मास्टर आहेत. कारण निगेटिव्ह एनर्जीज पासून काय म्हणू शकतो, डिस्ट्रॅक्ट राहणं त्यांना गरजेचं असतं. किंवा फेम किंवा ज्या काही लक्झुरी लाईफ किंवा लक्झुरीज गोष्टी आपल्याला हव्यात त्या सगळ्या कशातून येणार आहेत, ऑरा पॉझिटिव्ह असेल तरच येणार आहेत. त्यामुळं ऑरा पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि जसजसं आपण या रेकीमध्ये प्रॅक्टिस करत जाऊ, प्रॅक्टिस वाढवत जाऊ, 7 चक्रांवर साधना करत जाऊ, तसं आपला ऑरा एक्सपान्शन होत जातो. म्हणजे मग जीवनातली सगळीच गणित छान सुटत जातील. अगदी एक स्मूथ आयुष्य आपण जगू शकतो. बरोबर आहे. आता शेवटाकडे येताना मला विचारायचंय की तुम्ही पर्सनल हिलिंग देता, त्याचबरोबर कोर्सेस सुद्धा घेता. मग अशा काही केसेस आहेत का ज्या तुम्ही हँडल केल्यात आणि ज्यातून छान समोरच्या व्यक्तीचं किंवा तुमच्या क्लायंटचं आयुष्य खूप ड्रास्टिकली पॉझिटिव्हली चेंज झालेलं आहे? हो, लेवल 1चं एक ऑनलाईन कोर्स चालू होता माझा. कोर्स संपल्यानंतर एक 5 दिवसानं एका व्यक्तीचा मला मेसेज आला होता. त्या व्यक्तीची 7 ते 8 वर्ष झालं
टाच टेकवता येत नव्हती त्या व्यक्तीला, इतकं मेजर पेन होतं त्याच्यामध्ये. तर कोणताही एखादा मेजर आजार असेल म्हणजे तर त्याच्या पाठीमागं कार्मिक इश्यूज पण असू शकतात, कार्मिक डेप्ट सुद्धा असू शकतात. तर हे त्यांना सांगितलं होतं. तर साहजिक होपोनोपोनो प्रे, होपोनोपोनो प्रेवर मी प्रत्येकाला आवर्जून सांगतो की ही रोज जेवणासारखी, श्वास घेण्यासारखीच गरजेची असली पाहिजे तुमच्यासाठी. होपोनोपोनो आणि 7 चक्रांची साधना ही रोजची गरजेची असली पाहिजे तुम्हाला. तर त्या व्यक्तीनं दिलेल्या प्रॅक्टिसेस सगळ्या ते न चुकता डेली करत होते. त्यांच्या 4 ते 5 दिवसामध्येच त्यांचा मेसेज आला की सर मी 70% व्यवस्थित चालायला लागलेलो आहे. मी इतक्या वर्षात माझी टाच टेकलेली नव्हती. मी फक्त ते माझं कार्मिक इश्यू असू शकतो म्हणून मी बघितलं होपोनोपोनो आणि 7 चक्रा मेडिटेशन सोबत मी हे केल्यानंतर मला आजपर्यंत कुठल्याच डॉक्टरची औषधं उपयोगी पडलेली नव्हती. आणि फक्त हे रेकीमध्ये झालं आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे 7-8 वर्ष किंवा असे क्रॉनिक डिसीज पण म्हणू शकतो आपण, जे खूप आधीपासून आहेत, लहानपणापासूनच असतात, त्या देखील मुळापासून काढून आपण या रेकीमध्ये काढून टाकू शकतो. त्यानंतर एका व्यक्तीचं फायनान्शियली सांगू शकतो आपण की सिंगल लेडी म्हणजे मुलगा आहे, डिवोर्स पर्यंत केस चालली होती आणि कसं बसं करून रेकी पूर्ण केली होती. प्रत्येक गोष्ट ते करत होते पैसे कमवण्यासाठी. जे माझ्यामध्ये स्किल आहे ते सगळ्या गोष्टी ते त्याच्यामध्ये पैशासाठी वापरत होते की इथून पैसे येऊ देत, तिथून पैसे येऊ देत. लेवल 2 झाल्यानंतर त्या व्यक्तीची फायनान्शियली स्टँडर्ड आता असं आहे की जवळपास 60 ते 70 हजार रुपये ते महिना कमवत होते. आणि म्हणजे इतकं बिझी शेड्यूल त्यांचं आज आहे की ते प्रत्येक वेळेला मॅसेज करून कुठलीही गोष्ट अचीव केली तर ते अजूनही मॅसेज करतात की सर थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणजे फायनान्शियली, फिजिकली सगळ्याच गोष्टीमध्ये रेकी आपल्याला रिझल्ट 100% रिझल्ट देते. तर मगाशी तुम्ही म्हणालात की हर घर रेकी, म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक तरी रेकी मास्टर असायलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे जेणेकरून त्या कुटुंबाची सुद्धा पुढं छान प्रगती होईल आणि कुटुंबाची एक एनर्जी असते ती छान बॅलन्स राहील. बरोबर आहे. कारण आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये आज एखाद्या व्यक्तीला ऍडमिट केलं तर किती खर्च जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची आयुष्याची कमाई नसते ती. बरोबर आहे का? ती तिथं घालवावी लागते. किंवा नसेल तर मग पर्याय दुसरा काय आहे? कर्ज काढा, कोणाकडे तर मागून घ्या. बरोबर आहे. ते फेडण्यासाठी पण आयुष्य खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यातून व्यक्तीचा चान्स आहे की नाही काही सांगू शकत नाही. आजार बरा होईल, नाही बरा होईल. मी आज 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये घालतोय, पण त्यातून सिक्युरिटी काय आहे मला? काहीच नाहीये. पण जर घरातला एक व्यक्ती जरी रेकी शिकू शकला तर तो आजारच नव्हे तर येणाऱ्या आर्थिक संकटांना पण तो अगदी व्यवस्थितपणे हँडल करू शकेल, त्यातनं सोल्युशन काढू शकेल आणि आर्थिक आणि शारीरिक समृद्धी सुद्धा तो जगू शकेल. यासाठी हर घर रेकी असणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती घरातला एक व्यक्ती तरी रेकी शिकणं. म्हणूनच हर घर रेकी अशी एक म्हण आहे याच्यामध्ये की रेकीमध्ये की प्रत्येक घरात एक माणूस शिकलाच पाहिजे. बरोबर. एकंदरीतच आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी, मग ती आर्थिक असू देत, मानसिक असू दे, शारीरिक असू दे, आपण रेकीचा कसा वापर करून घेऊ शकतो हे आपण आजच्या चर्चेतून जाणून घेतलं. आणि तुम्हाला जर सरांकडून रेकी शिकायची असेल, त्यांचे कोर्सेस करायचे असतील किंवा हिलिंग घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सरांचा नंबर देतेय. त्याचबरोबर कमेंटमध्ये सुद्धा मी नंबर देतेय. कमेंट पिन केलेली असेल, तुम्ही त्या नंबरवरती संपर्क साधू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप कृतज्ञता, खूप प्रेम. आणि सरांबद्दल सुद्धा खूप कृतज्ञता की त्यांनी आपल्याला खूप छान प्रकारे सगळी माहिती दिली. रेकीबद्दलचे महत्त्वाचे म्हणजे गैरसमज दूर झालेले आहेत प्रत्येकाच्या मनातले. तर पुन्हा सरांसोबत अशी चर्चा आपण वेगळ्या विषयावरती करूच या. नक्कीच. तर आता थांबूयात. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.